कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण राम हरे पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज शांती एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु महाराज की सच्चिदानंद सद्गुरु रामदास महाराज की जय सच्चिदानंद सांगम बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु सावरम बाबा महाराज की जय वासुदेव महाराज की जय सर्व संतन की जय अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तया महापुण्यराशि नमस्कार माता ज्ञानेश्वराशि ब्रह्मानंदं परमसुखं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं सर्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं चरं सर्वादिसाक्षीकृतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। आत्मरूप गणेश कीर्तिया स्मरण होय सकल विद्येचे अभिकरण हे जीवंतु श्री चरण श्री गुरूंचे आज या ठिकाणी कैलासवासी विष्णू धर्म जाधव यांचं देहावसान झालं 15/7/24 रोजी। त्यांच्या पश्चात त्यांचे 2 भाऊ आहेत, भरत धर्मा जाधव, शिवाजी धर्मा जाधव आणि त्यांची मुलं आहेत, राजेश विष्णू जाधव, मनोज विष्णू जाधव। ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जे काही ज्ञानयज्ञ मांडलेला आहे त्या ज्ञानयज्ञाला चांगली स्फूर्ती यावी म्हणून ज्ञानवारांची उद्या आपण घेऊया। ज्ञानवारांनी काय सांगितले, उपयते नासे नासेचे पुनरुक्ती दिसे एकटिका यंत्र जैसे कधी सांगितला का उदय स्थापायची अखंडित होत जात जैसे जन्म मरण तसे अनिवार्य ही उद्या आपण आता ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून घेऊया। त्या तत्पूर्वी थोडासा पर्याय देण्याची गरज आहे। आपल्या हरिभक्त पारायण माझे हरिभक्त पारायण माझे सत्शिष्य महाराज यांच्या मनामध्ये संकल्पना उत्पन्न झाली आणि त्यांनी मला म्हटलं, महाराज आपण आमच्या नातेवाईक गोष्टी जाऊया यांच्याकडे आणि तिथे आपल्याला ज्ञानयज्ञ चालू करायचा। हा ज्ञानयज्ञ अखंड चालला पाहिजे। ज्या घरामध्ये प्रत्येकाचे धर्म दुःख प्रत्येकाला आहे, तिथे गेले की ना उपजते नाशे म्हणजे जो माणूस जन्माला आलेला आहे त्याला एक दिवस मृत्यूला आटेल कार्य घालवायचे दिवस प्रत्येकाला जायचं आहे। पण जाण्यापूर्वी आपण काय करायला पाहिजे तर आता बघा इथे आपण पोथी वाचायला बसलो की सगळे लोक पडून जातात, म्हणजे त्यांना श्रवणामध्ये इंटरेस्ट नाही येत आणि श्रवण भक्तीचा आनंद सांगितला। श्रवण सगळ्यात मोठी भक्ती श्रवण आहे, सगळ्यात मोठी भक्ती श्रवण आहे। आपण श्रवण भक्तीला जर रुजू झालं नाही तर आपल्याला परमार्थ आयुष्यात करणार नाही, कोणालाच करणार नाही परमार्थ। म्हणून श्रवण भजनाचा आरंभ लिहिले संत रामदासांनी लिहिले, दया नाही श्रवण स्वार्थ तेथे कैसा हो परमार्थ, मागे केले तितके व्यर्थ श्रवणे बिन, श्रवण नाही तर भक्ती होत नाही सांगतात। म्हणून श्रवण भक्तीचा आरंभ आहे, श्रवण करायला पाहिजे प्रत्येकाने। आता बघा बरेचसे पंथ निघाले श्रवणासाठी, तर प्रत्येकाने श्रवणाला जायला पाहिजे, कारण श्रवणातून काय माहिती का बघा, फक्त मनुष्याला अधिकार आहे श्रवणाचा,
बाकी इतर प्राण्यांचे नाही हा विचारच नाही. श्रवणाचा अधिकार कोणाला आहे का? तिथे कुत्रा आला ना तरी श्रवण केला, मांजरा नाही नाही, फक्त माणसाला अधिकार आहे. आणि या श्रवणाच्या माध्यमातूनच आपल्याला त्या भगवंताकडे जाता येतो. भगवंताकडे जाण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे श्रवण नसते. आपण पहिल्यांदा श्रवण केलं. आता बघा, आता जवळजवळ 30वा दिवस महाराज असेल ना, 30वा दिवस. पहिल्या दिवशी पण आता आपण तिथे महाराज होतो, त्याला ते सत्यवान महाराज होते. आणि आज मला मनपावनाला सेवा देण्यात आलेली आहे. तर मला काय म्हणायचं की हा ज्ञानयज्ञ आहे, हा यज्ञ आहे ॲक्च्युली. जसं यज्ञामध्ये आपण आहुती टाकली की त्याच्यामध्ये सगळं जळून जातं. तुम्ही काही सलिदा टाका, अजून तूप टाका, नारळ टाका, कोळला टाका, घरटी टाकतो का ब्राह्मण, सगळं त्याच्यामध्ये भस्मून जातो. तसं हे ज्ञानयज्ञ आहे. हे तुम्ही ऐकलंच ना, तर आपल्या पिंडामध्ये जेवढे जेवढे वाईट विचार येतात, जेवढे जेवढे आपल्या पिंडामध्ये वाईट विचार आहेत, आपले विषय, त्या विषयांचं काय होतं, तर ते विषय बाजूला होतात श्रवणातून. आणि श्रवण भजनाचा आरंभ लिहिले आहे. श्रवण काय होतं, भजन. आपल्याला भजन म्हणजे समजतं का? भजन म्हणजे काय? भजन म्हणजे आपण जो टाळ वगैरे वाजून जातो त्याला भजन नाही म्हणत. भजन म्हणजे काय आहे, तर आपल्या नाभीच्या ठिकाणी जो आपला नाम चालू आहे त्या नामाकडे लक्ष देऊन राहणे म्हणजे भजन. साधा उपाय बघा, आईच्या पिंडामध्ये भजन चालू होता. आईच्या पिंडामध्ये भजन चालू होता. आईच्या पिंडातून तो बाहेर आला, बरं का, बाहेर आल्यानंतर नाक कापली, भजन तुटला. आता परत जोडून घेणारा माणूस जो परत भेटत नाही, तोपर्यंत आपल्याला ज्ञान भरपूर असेल पण आत्मज्ञान होणार नाही. म्हणून आपल्याच आत्म्याचं ज्ञान आपल्याला होणं महत्वाचं आहे. कारण इथे उपजे ते नाशे, परत गेले का उदय असता पैसे, हे अखंडित होत जात जायचे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य सांगितलं बघा. तसा उदय, सूर्याचा उदय होतो आणि मावळतो. सूर्याचं उदय होणं, मावळणं, उगवणं. तसं आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये आपल्याला जन्ममृत्यूचे चक्र आपल्या मागे लागलेले चक्र प्रत्येकाला. उपजे ते नाशेले नाही, उपजे ते नाशे, जे ते दिसतं. आणि म्हणून चारी खाणी, चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी, जन्म आले तुके प्राणी मरून जाती, संत रामदास सांगितले. काय सांगितलंय? चारी खाणी म्हणजे अंड्यातले अंडज, श्वेतज, घामापासून आलेले, उद्भिज, जारज, या चारी खाण्यांचे प्राणी आहेत. या चारी खाण्यांचे जे जीव आहेत ना, चारी खाणी, चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी, जन्म आले तुके प्राणी मरून जाती, संत रामदास. म्हणजे मरणारच प्रत्येक माणूस. जो जन्म आले त्याला मरायचं आहे, म्हणजे जायचंच आहे नाही. जेवढं आपल्याला आयुष्य दिलेलं भगवंताने, तेवढं आपल्याला नामस्मरणामध्ये घालवता यायला पाहिजे. सांगतात की नाही संत की बालपण नेमकेपणे गेले. बालपण कशात गेलं? नेमकेपणे मोठ्या खेळात गेलं. पूर्वी बघा, आपण लगोरी खेळायचो, विटी दांडू खेळायचो, आबादुबी खेळायचो. आता पूर्वी ते खेळ राहिले नाही. आता जो तो आपला मोबाईलमध्ये घुसलाय आणि ते निघत पण नाही. किती ओरडा त्यांच्यावर. थोडी श्रमाचे खेळ होते. मग काय सांगितलं त्याने की बालपण नेमकेपणे गेले, अज्ञानात गेलं बालपण. तारुण्य अवधीची विषयांकडे बघा, प्रत्येकाची बघा इष्टेची प्रत्येकाची. तारुण्य अवधीची वेचीने विषयांकडे गेला तारुण्य. प्रत्येकाचं आयुष्य असंच गेलेलं आहे. कोणी कामामध्ये अडकलं आहे, कोणी क्रोधामध्ये अडकलं आहे, कोणी लोभामध्ये अडकलं आहे, कोणी दंभामध्ये, कोणी संशयामध्ये, कोणी मधामध्ये अडकला आहे, कोणी मस्तक करतो दुसऱ्याला, कोणी चिंताच करतो. अशा अनेक प्रकारचे विषय आहेत. आणि या सर्व विषयांनी माणसाला अडकून टाकलेलं आहे. आणि हे तारुण्यात काय करतात, तर विषया सुखासारखे काही अनेक सर्व रम्य नाही ऐसा स्वभावाचा पाहिजे इंद्रियांचा. इंद्रियांचा स्वभाव आहे. इंद्रियांचा स्वभाव काय? विषय सुखासारखे काही अनेक सर्वाचा रम्य नाही. बघा, विषय सुख माणसाला कसं वाटतं? हवं असं वाटतं.
ऐसा स्वभावाचं पाही इंद्रियांचा. मग प्रत्येकाचा इंद्रियांचा स्वभाव आहे, त्याला विषय सेवनच आवडतं तारुण्यपणामध्ये. आणि म्हणून आपण माऊलीने 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. सांगितलं आपल्याला 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानोबराने. 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली शिवाजी महाराजांनी. म्हणजे कमी वयातच आपल्याला परमार्थ करायला पाहिजे. आता इथे जे काय येतात बसायला, बरं का, भेटी गाठी व्हायला म्हणून लोक येतात बसायला, पण आधी विचारतात ग्रंथ कितीला चालू आहे. आणि लोकांना भक्ती मार्गामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. आणि इथे लिहिले चारी खाली चारी वाणी 84 लक्ष जीव येणे, जन्म आले तितके प्राणी मरून जाते. सगळेच मरणार आहेत. गेले धनाचे, गेले बळाचे, गेले कुळाचे कुलवंत राजे. बघा, ज्यांच्याकडे धन होतं ते पण गेले, ज्यांना खूप मान होता जगामध्ये ते पण गेले. गेले कुळाचे कुलवंत राजे, मोठे मोठे राजे होते, अख्खा राज्यकारभार सांभाळायचे, पण ते तरी राहिलं का. मग आपल्याला वैराग्य नको काय यायला प्रत्येकाला. समोरचा माणूस आपल्याकडनं जातो आणि आपल्याला अजिबात खंत वाटत नाही. आपण काय करायला पाहिजे, आणि याच जन्मात करा काय ते आता करा, आली या घडी लगेच आता या क्षणाला ताबडतोब जन्ममानाचा फेरा चुकवता येतो माणसाला. काय लिहिले, गेले संत, गेले महंत. संत होते ते पण गेले, महंत पण गेले, मोठे मोठे राजे महाराजे गेले. प्रत्येकाला जाणं येते. सरिता संचिता ते शेष नाही क्षणाचा अवकाश. भरता निमिष जावं लागेल, एक सेकंद पण थांबता येणार ना आपल्याला. ज्याची जेवढी पुण्याई घेऊन आले, पुण्याई संपली. जसे एखाद्या माणसाकडे करोड रुपये आहेत आणि त्याला छंद लागले, अनेक छंद लागले आणि त्यांना संपूर्ण त्याचा पैसा गेला. आता तो भिकारी वागायला लागेल का, काहीच वेळ लागेल. जसा द्वैतातला माणूस भिकारी होतो, तसा अद्वैतातला माणूस, संसारातला माणूस पण भिकारी होतो. कशाने भिकारी होतो, तर सगळे विषय भोगतो तो. पैसा आला की हाय करून तर घ्या मजा करून, असं नाही. परमार्थ करायला पाहिजे, कारण परमार्थ महाधन आहे. थोडी संतांचे चरण, संतांचे चरण. आता बघा, इथे आपल्या गेल्या 3 दिवसापासून आपल्याकडे आणि याच्या पुढे आता 7-8 दिवस मोठे मोठे संत महात्मे येणार आहेत. इथं या गादीवरनं बसण्याचा अधिकार त्यालाच आहे की यांनी माळ घातलेली आहे. आणि ज्याने ते नाम साधन घेतलेलं अशाच माणसांना अधिकार आहे. बाकीच्या लोकांना गादीवरून बोलण्याचा अधिकार नाही. हे ज्ञानोबारांनी लिहिले, तुकोबारांनी पण लिहिले. आणि आपण संतांच्या मार्गावर चाललो पाहिजे. पूजा अर्चा माणसं करतात, करा, आम्ही नाही म्हणत नाही, पण हे संतांनी काय लिहिले त्याचं आपण वाचन करत नाही, करायला पाहिजे. पण संतांनी आपल्यासाठी लिहिलंय. संतांनी कोणासाठी लिहिलंय, त्यांच्यासाठी. मग ह्या जडजीवासाठी आपल्याला जर खरोखर आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकायचा असेल आणि त्या भगवंताशी एकरूप व्हायचा असेल, तर त्या भगवंताशी एकरूप व्हायचा असेल तर ज्ञानोबारांनी 12व्या अध्यायामध्ये लिहिलंय, भक्तियोगमध्ये लिहिलंय. काय लिहिलंय, येण्याचे शरीरा येण्यासाठी. या शरीराच्या माध्यमातून भगवंताला प्राप्त करता येतो. बाकी योनीमध्ये नाही, इतर योनीच्या ह्या विचाराची नाही. येण्याची शरीरा येण्यासाठी किम भावना येर झाड चिरा पडे. बघा, येणं जाणं आपल्याला बंद करता येतो आणि भगवंताशी एकरूप होता येतो. भगवंताशी अशी सगळी प्रक्रिया आहे. पण आपण संतांना शरण गेलं पाहिजे. संतांना जोपर्यंत शरण जात नाही आपण, तोपर्यंत आपल्याला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. खऱ्या ज्ञानाची प्राप्ती करून होतो आपल्याला मंदिरात गेले होतो, देव बोलतो आपल्याशी. आतापर्यंत सांगा कुठला देव तुमच्याशी बोलला. मग खरा देव तर आंतरी चोरला असेल. सद्गुरू नको सर्वता आहे दिसे. सद्गुरू आपल्याकडे काय करतात, ज्ञान अंजन घालतात डोळ्यामध्ये. ज्ञान अंजन म्हणजे आपल्याकडं तिसरा डोळा आहे. तिसरा डोळा तो आपला उघडला जातो. या 2 डोळ्याने जे दिसतं ना, या दृष्टम नसताना
ज्या डोळ्याने दिसतं त्याचा नाश होणार आहे, सगळ्यांचा नाश होणार आहे. जे दिसतं जग सगळं एक नाही दिवस सगळ्यांचा नाश होणार आहे. या दृष्टांत जे डोळ्याने दिसतं त्याचा नाश होणार आहे. मग आता जे दिसत नाही ते काय आहे? गंमत आहे की नाही? जे दिसत नाही ते काय आहे? माया दिसे परी नासे, ब्रह्म न दिसे परी न नासे. माया दिसते, ब्रह्म दिसत नाही. माया दिसे परी नासे हो, सगळं नाशिवंत देह जाणार सकल. आयुष्य खातो काल सावधान व्हा बाबांनो, कारण आपला एक एक पल आपण मृत्यूकडे चालले. मृत्यू म्हणजे सरे किशोर, नाही मरणाशी उधार. माफी लागली शरीर घडी न घडी, नित्य काळाची संगती, न कळे होणाराची गती. कर्मासारखे प्राणी पडते नाना देश विदेशी. संत रामदास सांगतात बघा, जसं जसं कर्म असेल तसं तसं माणसाला परत परत जन्माला यावं लागेल. किती वेळा जन्मायावे, किती व्हावे, फजित होतं माणसाची. फजित आहे माणसाची. आपल्या बोटाला एवढा मार लागला, आपल्या हाताला कुठे मार लागला तर आपला जीव जातो. आपण डॉक्टरकडे जातो आणि द्वैतातली माणसं धडाधड कोंबड्या जुन्या बकऱ्या बिकऱ्या कापून खातात. त्यांना परमात्मा दिसेल का? कारण लिहिलंय, जे जे दिसेल भूत ते जे मानले भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हाच भक्तियोग सांगितलंय. प्रत्येक घटाघटामध्ये परमात्मा बसलेला आहे. आता एवढे सगळे बसले, त्यांच्याकडे परमात्मा बसलेला आहे. पण याच्या बाहेर जे लोक आहेत त्यांच्याकडे परमात्मा नाही का? सगळीकडे परमात्मा बसलेला आहे, पण त्यांना दिसत नाही ना. मग दिसणारा काय पाहिजे? तर दिसणारा दाखवणारा गुरु पाहिजे. गुरु दाविले वाटा, गुरुने वाट दाखवला. आणि ज्याने ज्याने असे मोठे मोठे बरं का, मोठे मोठे सर्वांची दार उघडे केलेले आहेत, पण ते आत्मज्ञानाबद्दल बोलत नाही. हे दुःख आहे मला. आत्मज्ञानाबद्दल कोणीच बोलत नाही. आपल्याच आत्म्याचं ज्ञान आपल्याला नाही तर आपण लोकांना काय ज्ञान सांगणार? सांगा. आत्मज्ञानाविना पाहता सर्व कर्म निरर्थक. सगळं आतापर्यंत केलेलं सगळं फुटत जाईल. नाना शास्त्री पठ्य लोकम, सगळी पठ्या लोकांनी सगळी शास्त्र वाचली. नाना दैवत पूजनम, अगदी 33 कोटी देवाची पूजा केली. बरं, देवांची पूजा करून आत्मज्ञान होतं का? नाही होत ना. ज्ञान होत नाही आत्मज्ञान. आत्मज्ञान सद्गुरूला शरण गेल्यावरच होतो. नामदेवराची फजिती झाली की नाही मला सांगा? की नामदेवाच्या हातातनं देव जेवत होता, त्यांच्या कीर्तनामध्ये नाचत होता. नामदेवाच्या एका ठिकाणी गेला तर त्याने तिथे कीर्तन केला, तर तिथले जे काय मुसलमान होते त्यांनी गाय कापली आणि टाकली, जिवंत करून दाखवलं. काय फजिती केली नाही नामदेवाची. पण भगवंताचं भजन त्याने 3 दिवस केला आणि 3 दिवसामध्ये ते गायी एकत्र जोडली आणि जिवंत झाले. ही सर्व कृपा कोणाची? म्हणजे पांडुरंगाची कृपा आहे. विठ्ठल जरीच तरी भरला, विठ्ठल ठाव नाही काय, सगळीकडे परमात्मा मानलेला आहे. आपल्याला काय दिसत नाही? दिसत काय नाही आपल्याला? दिसत नाही कारण काय असेल? तर संसार आहे दारुण, तो भेटला असे हरुसून, तो ज्ञान दानू सकोरू भजिते गुरु. गुरुला शरण द्यायला पाहिजे आपण. नामदेवराची फजिती झाली की नाही बघा, शेवटीला काय केलं? फजिती झाली की देव माझ्याकडनं जेवतो, माझ्या कीर्तनाला नाचतो. या सगळ्या गोष्टी त्याला कळल्या. भगवंत सांगायचं त्याला, बघा नामदेवाला, देवा नामदेवा, अरे नाम्या तू गुरुला शरण जा. जरी मी केलेला असलो तरी पण तू गुरुला शरण गेल्याशिवाय ज्ञान भेटणार नाही. मग गुरुला शरण नको का आपण जायला प्रत्येकाने? कारण गुरु ऐका जनार्दनी, गुरुच देव येते नाही वा संदेह. गुरुच देव आहे. मग गुरुकडे गेल्या गुरु काय सांगतो? गुरु काय सांगतो बघा, उद्धवाने प्रश्न केलाय भागवतामध्ये, देवा तू राहतो कुठे? तर कुठे राहतो देवा? देवा तू राहतो कुठे विचारलं. तर मी शरण कुठे जावं? आता प्रत्येकाचा प्रश्न आहे. उद्धवाचा प्रश्न म्हणजे प्रत्येकाचा प्रश्न. आता तुम्ही सगळे विचारा की देवाला शरण जायचं कुठं? कुठल्या मंदिरात जायचं का? कुठल्या तीर्थाला जायचं? देवाला शरण कुठे जाणार? देवाला शरण तर प्रत्येकाने जायला पाहिजे. मग जाणार कुठे? प्रश्न केलाय बाबा देवा, तरी शरण निघावी कवन्या ठाई.
उद्धवाने प्रश्न केला महाराज भगवंताला, शरण कुठे निघावं. एका क्षणाचा विलंब न लावताना भगवंताने उत्तर दिले की मी अशी तुझ्या हृदयी, त्या हृदयस्थाच्या ठाई शरण लावलाही. ताबडतोब शरण जा. कुठे कुठे शरण जा सांगितलं? मी अशी तुझ्या हृदयी, त्या हृदयस्थाच्या ठाई शरण लावलाही. ताबडतोब किलबर तरी अभिमानो निगशी मत शरण तरी अभिमान विघ्न मत प्राप्तीशी. जरा तरी अभिमान तुझ्याकडे आला की मी तुझ्या हृदयामध्ये नाही, तर तोच अभिमान तुला अधोगतीला घेऊन जाईल. उद्धवाला सांगितलं किंवा कोणाला सांगितलं? उद्धवाला त्यांनी तेव्हा सांगितलंय, पण ते आपल्याला सांगितलंय. अरे हृदयाच्या काही भगवंत आहे, हृदयामध्ये शरण जा भगवंताला. गेलं की नाही? कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ कुठे ना कुठे आत्मा कुठे. म्हणून माऊली गेले देव देव म्हणून व्यर्थ काढायचे ऋषी. निज देव नेलशी मुली पण निज देव, आपल्या स्वतःच्या देवाला आपण ओळखत नाही. मी आत्मज्ञान सांगण्यासाठी इथं आलेलं स्पेशल बरं का. इकडच्या तिकडे गप्पा गोष्टी करून आपल्याला काही फायदा होणार नाही. इकडून ऐकून तुम्ही सोडून जाणार तुम्ही. तुम्हाला जर तुमच्या प्रत्येकाच्या आत्मोन्नती म्हणतात त्याला, स्वतःच्या आत्म्याची उन्नती करायची असेल, स्वतःची शिक्षा करून घ्यायची असेल, तर तुमच्या आत्म्याशी तुम्ही एकूण कसं होता येईल एवढंच बघा. बाकी दुनियामध्ये सगळे साधू संतांनी हेच सांगितलंय. साधू संत एकांती बसले, सर्व सिद्धांत शोधले, ज्ञान दृष्टीने अवगतीले ते हे नाम श्रेयांचे. जो श्वास जातो येतो त्याच्यावरती आपलं भजन चाललं पाहिजे. भजन आपला तिथे व्हायला पाहिजे. भजन कुठे व्हायला पाहिजे? श्वासावरती भजन व्हायला पाहिजे आपला. आपल्याला श्वास थांबवता येतो बघा, थांबवता येईल आपल्याला? थांबवता नाही. त्या जर विचार केला त्या श्वासाने याच्या आतमध्ये आपण जाऊच नाही, तर काय होईल? आपल्याला बोलता येईल, चालता येईल, ताबडतोब आपल्या घरावर गर्दी होती नाही. मग भगवंत कुठे आहे? तर आत आणि बाहेर आली आहे मंदिर. आपली आत पण तो आहे आणि बाहेर पण तो आहे. पण त्याची ओळख घेण्यासाठी आपलं गुरुला शरण जायला पाहिजे. काय सांगितलंय? सद्गुरूने मोक्ष जोडे हे कल्पांती न घडे. सद्गुरूशिवाय आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार. सद्गुरूने ज्ञान जोडे हे कल्पांती न जोडे. देव जरी समोर आला तरी आपल्याला ज्ञान होणार नाही. तुका म्हणे किल्ले संतांचे दिली, संतांच्या हातामध्ये किल्ले दिले. म्हणून ते संत ज्यांचा हे विठ्ठल बघा. मेहनती काय तानाटोना नामस्मरण वाचले. नामस्मरणच तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो. नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचता येतो. सर्व लोक बघा, कोणी हवन करतात, कोणी यज्ञ करतात, करू नाही का? जोपर्यंत नाही करत तोपर्यंत करायला पाहिजे. कारण ना तुझे मुख्य परमात्मा म्हणून करावे लागे प्रतिमा. आपल्याला परमात्मा दिसत नाही, भासत नाही, म्हणून प्रतिमा करायची आपण. पण एकदा गुरु केल्यानंतर आपल्याला गुरु आपल्याला दाखवतात भगवंत. हृदयामध्ये हृदय असतो नारायण, आणि त्या हृदयामध्ये आपल्याला भगवंताची भक्ती कशी करायची हे आपल्याला शिकवतात. कारण शेवटीला आपण देवालयातला उठून देव वाचून का आपला देवाला देव घडतोय. सगळे देव करून ठेवले. देव वाचवतील का आपले? नाही वाचवणार. आपला अंतरीचा अंतरात्मा हाच आपला ईश्वर आहे. म्हणून देव देव म्हणून व्यर्थ कार्य फिरशी निज देव नेलशी मुली. देवाला हे नाव बघा, देवाला नाव पण नाही, देवाला ही रूप, देवाला रूप पण नाही, देवाला ही गाव, देवाला गाव आहे कुठे कुठे काही. देवाला रूप नाही, नाव नाही, गाव नाही. देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही गाव, कुठे काही. मग ज्ञानदेव म्हणे, ज्यांची आपण आता गोळी घेतलेली त्या ज्ञानेश्वरीची, ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. अखंड सेवा त्याचीच करा महाराज. का आपला आत्मा हा अनंतकालीचा आत्माराम आहे. अनंतकालीचा आत्माराम आहे आपला. जीवात्मा, शिवात्मा, विश्वात्मा आणि सर्वात्मा. सर्वात आणि तो सर्वात्मा सगळ्यांना तोच चालवतो. कुत्र्यालाही तोच चालवतो, मांजरालाही तोच चालवतो, बकऱ्यालाही तोच चालवतो. सगळ्यांना शक्ती देणारा एक आत्मा आहे.
आणि त्या आत्म्याचे आपण भजन काय तयाचे भजन चुकू नका सांगितले. त्यांचं भजन त्या आत्म्याचं भजन नका चुकू. तुम्हाला जे काही करायचं ते करा, पूजा करायची पूजा करा, आम्ही नाही म्हणत नाही. पण आम्ही जर असं गादीवरनं बोललो की तुम्ही पूजा नाही केली तरी चालेल, पण जे सद्गुरूचे साधक आहेत ते खपवून घेतले, पण बाकीचे लोक नाही घेणार. का? कारण त्यांच्याकडे अज्ञान आहे. अज्ञान आहे. मग अज्ञान कशाला निघतो? तर गुरु केला तर अज्ञान निघतो. गुरु लागली या वाटा देवनी विवेक तीर्थका, दोन्ही बुद्धीच्या मलकटा, दोन्ही मलकटा बुद्धीचा तेने. बघा मग काय करतात? आपल्या बुद्धीवर आलेला मल काढतात. ते मल काढण्याचा जो मंत्र आहे, जो नाम आहे, तो आपल्या हातात यायला पाहिजे. आपल्याला हरिपाठामध्ये ज्ञानोबराने संपूर्ण नामाचं विश्लेषण केलेलं आहे. संपूर्ण हरिपाठ नामावर आहे. आणि हरिपाठ हा सगळ्यात मोठा ग्रंथ आहे, कारण या सगळ्या ग्रंथांचं सार आहे त्याच्यामध्ये. पण ते आपल्याला समजासाठी असं आमच्या मंदिरामध्ये आपले प्रदीप महाराजांनी हरिपाठ लावला उत्तम प्रकारे सांगितलं. असं प्रत्येकाने पुढे या भक्ती मार्गामध्ये. आणि थोडं थोडं लोकांचं काय करायला माहिती का, की लोकांची जरा ज्ञानदृष्टी इकडे तिकडे भटकत केली आहे. लोकांचं अंतःकरण मलिन झालेलं आहे. मग ते मलिन अंतःकरण आपल्याला सिद्ध करायचं असेल तर सगळ्या संतांनी यायला पाहिजे पुढं. पहिलं म्हणजे आपल्या समाजामध्ये पण माळच घालत आहे. माळच घालत आहे. तुळशी माळ गळा गोपीच्या अंधटीला आणि हृदय करवळा वैष्णवांचा. गेले की नाही? तुळशी माळ गळा. जोपर्यंत तुळशीची माळ आपण घालत नाही तोपर्यंत आपण देहावरती तुळशी पात्र ठेवतो. बरं लोक अंतकालाला ठेवतात तुळशी पात्र. फायदा काय झाला? काहीच फायदा होणार नाही, फक्त तुळशीवर आहे. म्हणून जिवंत असतानाच आपण तुळशी माळ घालायला पाहिजे. तुळशी माळ घाला गोपीच्या अंधटीला आणि हृदय करवळा वैष्णवांचा. वैष्णवांचा धर्म आहे आणि वैष्णवांच्या धर्मामध्ये आपण प्रत्येकाने यायला पाहिजे. कारण आधी अनादी कालचं हे नाम आहे, हे आत्ताचं नाम नाही आहे. हे नाम कधीच आहे? आधी अनादी कालचं आहे. आदिनाथ गुरु संत श्रीकांता मच्छिंद्रचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने गोरक्ष व्हायला गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा आणि ज्ञानदेव सार सोडला. परंपरेने आलेली भक्ती आपण करायला पाहिजे. आपण उगाच कुठल्या तरी पंथामध्ये जाऊन बसतो आणि मग तिथे आपल्यावर जे काही संस्कार टाकले जातात आणि आपल्याला तेच खरं वाटतं, खाऊन पिऊन परमार्थ असा कधी असतो माणूस नाही. तिथं गेले जे जे भेटेल होतं ते मानते भगवंत. आणि मग आता मग जे ज्या पंथामध्ये आपण जातो खाऊन पिऊन परमार्थ, तो परमार्थ नाही, समाज प्रबोधनाचं कार्य आहे. ज्याला वाटतं त्याने जाऊ शकता. समाजामध्ये दंगा वाढू नये, समाजामध्ये बरं का दुर्गुण लोकांची वाढू नये, चांगल्या पद्धतीने संसार करावा एवढ्यासाठी तिथे शिकवून केली जाते. पण खरा परमार्थ, खरा देव तो अंतरी चोरला असेल, सद्गुरू तो सर्व काही दिसे. मग आपल्या देवाला आपण प्रगट कसं करायचं? आपल्या त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एक रूप होणं म्हणजे ज्ञान आहे. त्याच्या पलीकडे जे ज्ञान असेल ते ज्ञान आपलं कुठेही उपयोगाला येणार नाही. ज्ञान आगरी संपर्क आहे, तडसिले विवेक आहे, पद आले पारी पाकी आंबोदेशी ज्ञानवर असं. ज्ञान आगरीचा संपर्क होता आपल्याशी. आता तो तुम्हाला सांगतो साधं दृष्टांत गणितातले लोक आहेत. आता दूध आहे की ना, दुधामध्ये तूप आहे की नाही? दुधामध्ये तूप आहे, दिसतो का आपल्याला? दिसतो का दुधामध्ये तूप आपल्याला? दिसतो का? नाही दिसतो. दिसतो का? पण आहे की नाही? आहे ना. त्याला काय करावं लागतं? त्याला गरम करावं लागतं, थोडासा थंड विरजण टाकावं लागतो, मग त्याची दही बनवावं लागतो, मग दह्याचं मिश्रण करावं लागतं. बरोबर लागतं ना? मग त्याच्यानंतर लोणी तयार होतं. नंतर मग त्याला गरम केलं की मग जसा दुधामध्ये तूप आपल्याला दिसत नाही तसं आपल्याकडे परमात्मा आहे, तो दिसत का नाही? तर आपल्याकडे प्रक्रिया नाही, त्याच्याशी एकरूप होण्याचं आपल्याला प्रक्रिया आहे. त्या प्रक्रिया कशा आहेत तुम्हाला सांगतो 2 मिनिटात. तुम्हाला करणार नाही पण मी सांगतो तुम्हाला, कारण त्याने सांगितलं आहे ज्यावेळेला आपण ध्यानाला बसतो तेव्हा मुलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनार विशुद्धी आज्ञा चक्रांतर म्हणून
सप्तचक्र भेदन करून आपल्याला ब्रह्मरंगात जाऊन स्थिर होता यायला पाहिजे. नाभीच्या ठिकाणी आपल्याला नाम यावेळेला आपलं गुरु देतात, त्यावेळेला नाभीच्या ठिकाणी आपल्याला हालचाल चालू होतो. सगळ्या ब्रह्मरंगामध्ये आपलं ते नाम येतो आणि प्रत्येक केंद्रावर प्रत्येक केंद्र प्रकाशित होतो. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञाचक्राने ब्रह्ममध्ये सप्तचक्र भेदन. महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन आहे. बघा देवाचं दर्शन कधी मिळतो? महाद्वार ओलांडल्यानंतर देवदर्शन आहे. आता ह्या आपण ज्या मूर्त्या आहेत त्यांचे आपण दर्शन घेतो, घ्या, आम्ही नाही म्हणतो, मला नाही म्हणत नाही काय, पण जोपर्यंत आपल्याला गुरु भेटत नाही तसा आणि गुरु आपला वाट दाखवत नाही, रामाशी राम ठाऊक असता तर का शरण जाता वशिष्ठा. बघा प्रत्यक्ष राम आले. आज आपण त्रेतायुगाची स्वारी आहे राम, पण असा राम पण शरण कोणाला गेला? मग तुम्ही आम्ही तीच खेटकी मुले आपण. प्रत्यक्ष राम भगवंत असताना त्याला त्याच्या आज्ञाचं ज्ञान नव्हतं, मग शरण कोणाला गेला? वशिष्ठांना शरण गेला. आणि वशिष्ठांना शरण गेल्यानंतर वशिष्ठाने त्यांना ध्यानाची प्रक्रिया शिकवलेली आहे आणि त्यांनी त्यांच्याच अंतरीच्या अंतरात्म्य शेती केलेलं आहे. एकम विज्ञातम सर्व विज्ञातम भवतु. वशिष्ठांनी नंतर त्याला उद्देश दिलेला आहे, अरे रामा, एक तुझ्या अंतरीच्या अंतरात्म्याला जाणलं ना तर सगळं जाणलं. मला सांगा, मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या सूर्य, मी हलविल्या प्राण आले. या जगाचे चालिता मी सर्व जगाला मी चालतो. पर्वते बैसकीने संधावी, समुद्र मर्यादा न ओलांडावी, पृथ्वी होते वाही माझी आज्ञा. मी निमाली साता काल ग्राशी तसे होता. मी आज्ञा केल्यावर तो काल त्याला घेऊन जातो. असा कृष्ण परमात्मा या गीतेमध्ये सांगतो या ज्ञानेश्वरीमध्ये. मग मला सांगा, असा कृष्ण परमात्मा देव असून शरण कोणाला गेला? संदीपान ऋषीला शरण गेला. आणि ज्यावेळेला तो संदीपानाला शरण गेला त्यावेळेला त्याला आपलं ज्ञान झालेलं आहे. तर तुम्ही आम्ही जोपर्यंत गुरु करत नाही, म्हणून ऐका जनार्दनी, गुरुच देव आपला. मंदिरामधले बघा इथे नाना शरीर हीच मंदिर आहे, स्पष्ट लिहून ठेवले संतांनी. रामदासांनी लिहिले, नाना शरीर हीच मंदिर आहे, आतमध्ये राहील ईश्वर. काय राहतो? जीव नावाचा ईश्वर आतमध्ये राहतो. नाना शरीर हीच मंदिर आहे. प्रत्येक शरीर हा मंदिर आहे. आतमध्ये राहिले दिवेश्वर आहे. जीव नावाचा ईश्वर आतमध्ये राहतो. आणि त्या देवळाचे जे गुन्हे देव होते, म्हणजे देहाच्या गुणातून देव होता येतो. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. गेले की नाही? आपण बघा एवढं आपल्याला संतांनी लिहिलंय. अहो मी लहान असल्यापासून गाणे ऐकतोय, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, तरी मला कळालं नाही. तुमचं आमचं जाऊ दे. पण ज्या वेळेला महाराज गुरुनं शरण गेलो आणि गुरुनं डोक्यावर हात ठेवला आणि ज्या प्रक्रिया शिकवल्या आम्हाला, त्या प्रक्रियेच्या माध्यमातून हे ज्ञान आम्हाला. म्हणून काही करू नका, संतांना शरण जा. संततेची देव, संततेची देव निमित्त त्या प्रतिमा निमित्ताला आहेत, संतच देव आहेत. आणि संतांनी आपल्याला वाट दाखवली त्या वाटेमध्ये आपण जायचं. आणि याच्यासाठी लोक येत का नाही? तर बंधनं देते. या भक्ती मार्गामध्ये येण्यासाठी, आत्मज्ञानासाठी आपल्याला बंधन आहेत. बंधन काय? की तुळशी माल घाला, पहिला बंधन आहे. माणूस लगेच 10 पावलं मागे जातो. देव कोणाला सोडून जात नाही. बघा दारोडे माणूस पडलेला असला गटारात तरी त्याला देव सोडून जातो का? देव त्याचं रक्षण करतोच. पण त्या दारोड्याला हे माहीत नाही की आज आपण हा नरदेह मिळालेला आहे, आपण वाया घालवतो, भगवंताचं नामच करत नाही, दारू पितो घालवतो, पुढचा जन्म कुठला मिळणार आहे हे त्याला माहिती आहे का? नाही ना. आपल्याला भक्ती कशाने करायची? तर वारी वारी जन्म मरणाचे जन्म मरणाचा फेरा चुकायसाठी भक्ती करायची आपल्याला. नाही तर मग आपल्याला पशुदेह नाही जाती ऐसे सर्वत्र बोलती. सगळीकडे म्हणतो, आपणच म्हणतो, अरे एकदा का प्राण्याच्या जन्माला गेला की तिथं परत भक्ती करण्याचा अधिकार नाही.
पशुदेह नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती. म्हणून नरदेहच प्राप्ती परब्रह्माची, नरदेहामध्येच परब्रह्माची प्राप्ती आहे. कुठे आहे प्राप्ती? नरदेहामध्ये. आणि नरदेह आपल्याला बहुत जन्माचं पुण्य जोडे, तरीच नरदेह जोडे. काय सांगितलंय? रामदास स्वामी स्पष्ट लिहिले. बघा कोणी बैठकीला जात असते तुम्ही त्याला स्पष्ट सांगतो, बहुत जन्माचं पुण्य जोडे तरीच नरदेह जोडे. आणि पुढे काय सांगतात? पुढची भाग महत्वाची आहे का माहिती? मुख्य परमात्मा पुढे अनुभवाशी तुम्हाला अनुभव आले. मग आता ज्या ज्या पंथामध्ये आपण गेलोय तिथं आपलं भगवंत आपल्या अनुभवाला आले का? याने कधी विचार करा. अनुभव कोणालाही येत नाही. कारण जोपर्यंत आपल्या डोक्यावर हात ठेवणारा गुरु मिळत नाही, तुपाची पेरणी करत नाही, तोपर्यंत अनुभव कोणालाही येणार नाही. फक्त माहिती आहे. इन्फॉर्मेशन इज नॉट नॉलेज. काय सांगितलंय? इन्फॉर्मेशन इज नॉट नॉलेज. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती फक्त भगवंताबद्दल, ते ज्ञान नाहीये. ते ज्ञान पाहिजे बरे गली मनी हाती आणावे तरी संताया घालावे. संतांनी तुम्हाला उंबरटा घासावा लागेल. ते ज्ञानाचा पुरुटा सांगितलंय. तिथे सेवा हा दारवंटा. काय सांगितलंय? संतांकडे ज्ञान भरपूर. पुरुटा म्हणजे त्यांच्याकडं भांडार बांधलेला आहे ज्ञानाचा संतांकडे. पण तो भांडार ओपन कधी करणार आहे? ते भांडार ओपन कधी करणार? जेव्हा आपण नाम घेतला तरच, आपण ध्यानाला बसलं तरच. आणि एखादा माणूस जर बोलत असेल की मी खूप ज्ञानी आहे आणि मी ध्यान करत नाही, तर ते साफ चूक सांगायचं. अहो इथे गादीवरनं बोलायचं ना, तर तुम्हाला मी सांगतो, जो 4-4, 5-5 तास ध्यान करतो ना, त्याने 1 तास प्रवचन करायचं. लक्षात ठेवा. जो 2 तास ध्यान करतो ना, त्याने 15 मिनिटं बोलायचं. 1 तास ध्यान करतो 5 मिनिटं बोलायचं. आणि जो ध्यान करतच नाही त्याने गादीवर बसत नाही. का? गादीवर बसण्याची ताकद आहे महाराज. नामाची ताकद आहे. नामाचे चिंतन प्रगाढ पसारा, अशांती करा जिथे तिथे सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. ही अनुभूती येते आम्हाला. आणि अनुभव आले ते जगा सांगायला आम्ही आलोय. आम्हाला अनुभव आले. एवढे आपले प्रदीप महाराज बसले, तेव्हा इथे आपले मच्छिंद्र महाराज आहेत, हे इकडे आपले मल्हारी महाराज आहेत, हे आपले कोल्हे महाराज आहेत, हे गोंडीवाले आमचे आहेत, तिकडे ते आपले प्रदीप महाराज, काय नाव आपलं विठ्ठल महाराज आहेत. बघा ते तर कीर्तनामध्ये असतात अखंड, ओरडून सांगतात लोकांना. मग आपल्याला अनुभव यायला पाहिजे हो. प्रत्येकाला अनुभव आल्याशिवाय अनुभव आल्याचे जगा सांगते. काय सांगते? अनुभव पाहिजे आपल्याला. अनुभवाशिवाय बोलू नये. अनुभवाविन मान डोलवू नको रे, आणि हरिभजनाविन काल हो बाबा. अनुभव नसेल तर काहीच करू नका. कालच आपलं सांगितलं सत्यान महाराजांनी की साखर खाल्यानंतर किती मिनिटात गोड लागेल, गोड खाल्यानंतर किती मिनिटात गोड लागेल? 1 तासाने, 2 तासाने, कधी लगेच ना. आणि मग नाम दिल्यानंतर लगेच अनुभूती येते ना. विचार आहे ना, लगेच अनुभूती येते तुम्हाला. सगळ्या अंगामध्ये रोमामध्ये नामाचं समजा होतं. आता ही आमची ताईमध्ये सुभाषी ताई करा, त्या बेशुद्ध होऊन पडतात, कुठेही पडतात. मग हे काय तत्व आहे? ते तत्व आपल्या रोमामध्ये फिरतो. अंगी रोमांच रवलवित स्वेद बिंदू डरवलित चित्त चैतन्य द्रवत त्याने सद्गतीत पै वाचा सद्गतीत होते. हर्ष ओसांडाचा पोटी, पोटामध्ये असा आनंद उत्पन्न होतो. बघा, आनंद पोटात माझ्या मावेना मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना. हे गाणं कशाला लिहिलंय? ते अष्टसात्विक भाव आहेत प्रत्येकाचे. आमच्या बाबांना मी, आमचे गुरु आहेत, त्यांना पहिल्यांदा भेटलो आयुष्यामध्ये. त्याने विचारलं, मी पहिलं त्यांना विचारलं, एका कीर्तन चालू होतं. कीर्तन संपल्यानंतर त्या बाबांना विचारलं, आमच्या गुरुंना, आमचे सद्गुरू पांडुरंग बाबा, त्यांना विचारलं, म्हटलं महाराज भक्ती म्हणजे काय? बघा त्यांनी उत्तर कसं द्यावं लक्षात घ्या. त्याने एका क्षणात उत्तर दिलं, अष्टसात्विक भाव म्हणजे भक्ती. जोपर्यंत आपले अष्टसात्विक भाव होत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञानाचा पत्ताच नाही. पाहता आपले मूळस्थान सहजची उडे अज्ञान, या नाव बोलूचे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. आपल्या मूळ स्थानाला जायला पाहिजे आपण.
आता आपले मूळ स्थान काय? ओंकार स्वरूपी आपलं मूळ स्थान आहे. आणि त्या ओंकार स्वरूपाला आपण प्राप्त करणं म्हणजे भक्ती आहे. आणि आपण ते विसरलोय. विसरलो तयार थोडं झाले आणि पचलेल्या खाणे लक्ष ठेवले. बाबा खूप कठीण काम आहे, प्रत्येकाने लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांनी दिले बघा. अहो रामदास स्वामींनी स्पष्ट दिले, लोकांना कळत का नाही? देवशोधन समाज वाचा, त्यांनी सगळं लिहिलंय. कोणी एक ग्राम्य अथवा देशी राहण्या आपणाशी न भेटतात त्याच्या प्रभूची चौकी करायचे. आणि आपण ज्या देवरूपी गावाला आलोय, आतमध्ये आपला परमात्मा आहे, त्याला आपण भेटलो नाही तर आपलं सुख समाधान मिळत कुठून? नाही मिळणार. म्हणून या सूर्याचे राणे आहे, त्याने त्या प्रभूची भेट घेणे. आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याची भेट घ्या. रामाने तेच केलं. आणि वशिष्ठ बोलले, त्याला वशिष्ठ बोलले, एकम विज्ञातम सर्व विज्ञातम भवतु. एका अंतरीच्या अंतरात्म्याला जाणं, त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. आपण जी करतो ती भक्ती काय आहे? तर दिखावा आहे, ती पूजा आहे. ती करुणा अशातले वाटत नाही. जोपर्यंत गुरु भेटेल तोपर्यंत करणं काय. म्हणून पुढे पुढे लिहिले रामदास स्वामीने, भिकाऱ्यापाशी मागता दीक्षा, दीक्षाहीनापाशी मागता दीक्षा, उजेड पाहता कृष्ण पक्षा. पैसे पाहिजे. एक भिकारी आहे, ज्याला दीक्षा देण्याचा अधिकार नाही. परंपरा सगळी रामापासून कृष्णापासून नवनाथांपासून जी परंपरा आली आहे, डोक्याला हात ठेवल्याशिवाय ज्ञान प्रकाश होत नाही तुला. मग ज्या जे गुरु आपल्या डोक्यावर हात ठेवत नाही, तुपाची पेरणी करत नाही, ज्ञान होईल का आपल्याला? तुकोबारांच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे, बाबाजी चैतन्य माऊलींच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे. कुंडली जागृत होण्याचा जो प्रकार आहे तो तुम्हाला नेत्रकटाक्षाने आलिंगन देऊन आणि त्या नामाच्या माध्यमातून बरं का आपल्याला कुंडली जागृत होण्याचा जो प्रकार आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि कुंडली जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत आपल्याला अंधार आहे. मग आपल्याला प्रकाश कधी येईल? कुंडली जागृत झाली तर. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण चारी ध्यान. सद्गुरु बोध जेव्हा झाला, संत रामदास सांगतात, सद्गुरु बोध जेव्हा झाला तेव्हा चौध्याचा अंत आला. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण चारी ध्याचा नियोजन होतो. त्याने निदध्यास लागला स्वस्वरूपी. हे ज्ञान तुम्हाला कळतं की नाही मलाही कळत नाही, पण जे साधक बसतात ना त्यांना कळतो. हे नवीन देत त्यांना कळणार नाही. आम्ही हे का सांगतो की तुम्हाला इथपर्यंत जायचं. जर आपण इथं गेलो नाही ना तर मग सर्व कर्म निरर्थक मिळेल, सगळं केलेलं फुकट जाणार. गया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसव परमार्थ. मागे केले की तुझे व्यर्थ श्रवणे मिळणार. पण पहिली भक्ती कुठली आहे? तो श्रवण आहे. शेवटची भक्ती कुठली आहे? आत्मनिवेदन. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. नवविधा भक्तीच्या नवरात्रा कोटी मागील ज्ञान पुत्रवला. नवविधा भक्तीतून आपल्याला ज्ञान होतं माणसाला. आणि आत्मनिवेदन भक्ती शेवटचे. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय? हू एम आय, आपण कोण आहोत त्याची ओळख घेणं म्हणजे आत्मनिवेदन. आपण कोण आहोत, कशासाठी आलोय, काय करणार, जाणार कुठे. मग जाण्याच्या आधी आपल्याकडे जे स्टॉक पाहिजे, जो भांडार पाहिजे आपल्या ज्ञानाचा, त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचं जी क्रिया आहे, प्रक्रिया आहे, ती आपल्याला जमली पाहिजे. सगळ्या संतांनी हेच केलंय. पाठी येणे महर्षी आले, साधकाचे सिद्ध झाले. बघा साधक होते ते पण. आता इथे साधक आहेत प्रत्येक माणूस, पण साधकाचा सिद्ध होतो. बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध. मग आपण सगळे बद्ध विषयाने बांधलेलो सगळे आपण. मग विषयाने बांधलेले आहेत आपण सगळे. मग माणसावर बांधलेल्या माणसाला काय होतं? अनेक अडचणी येतात संसारामध्ये, अनेक अडचणी येतात. आणि अडचणी आल्यावर माणूस काय करतो? अडचणी आल्यावर माणूस भगवंताचा धावा करतो. पण भगवंताचा धावा करून पण उपाय मिळत नाही. मग उपाय काय करायला पाहिजे? जोपर्यंत आपण श्री गुरुला शरण जात नाही. नामदेवरायांची अवस्था काय झाली? मग त्यांनी काय लिहिलं? श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली. काय सांगितलं? पूर्ण, अपूर्ण नाही, पूर्ण संपूर्ण कृपा केली श्रीगुरा. श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाखवली माझी मदत. काय केलं नामदेवरायाला?
त्याच्याजवळ आत्मस्वरूप होतं, त्या आत्मस्वरूपाची ओळख करून दिली. श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली. पण कधी? जेव्हा विसोबा खेचराने त्याच्या डोक्यात हात ठेवला तेव्हा. खेचर विसा केला गुरु त्याने ध्यानामध्ये साक्षात्कार झाला त्याला. मग आपल्याला साक्षात्कार झाले का? बघा, आपल्याला साक्षात्कार झालेला नाही. मग आता इथे संत यांना प्रत्येकाला साक्षात्कार झालेला आहे. विचारा, माझे पश्चात पण विचारू शकता. प्रत्येकाला अनुभूती आहे. श्री गुरु नायक पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाविली माझे सुख दाविले मज डोळा. बघा, माझं सुख होतं, माझ्याच डोळ्याने मला दाखवलं. तिथे प्रेम करा. त्यांनी काय दिलं? त्या भगवंताशी प्रेम कसं करायचं ही कला दावली त्यांनी. कला भगवंताशी एकरूप कसं व्हायचं, आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप कसं व्हायचं ही कला आहे. आणि ती कला त्याने आम्हाला दाखवली. काय दाखवली? भगवंताशी एकरूप करायची कला दाखवली. माझे सुख दाविले माझं डोळा दिली प्रेम कला ज्ञान नामा म्हणे निक्की सापडली गुण. आता मला खूप सापडली न विसरले पाय केसाचे. आता मी त्या श्रीमंत पाय कधीच सोडणार नाही, कधीच सोडणार नाही. आता जाता जाता मी तुम्हाला एक सांगतो. नाथ रायने दिले की आता आपल्याला एखादा लोखंड आहे आणि त्या लोखंडाला आपला आकार द्यायचा असेल, लोखंडाला आपल्याला आकार द्यायचा असेल, त्याची कुऱ्हाड बनवायची किंवा सूर बनवायची, तलवार बनवायची, तर त्याला काय करावं लागतं? अग्नी लावायची, त्याला गरम करावं लागतं. नाथराज काय म्हणतात की अग्निविना जेवी अग्निविना लोह न घडे. अग्निशिवाय घडे का? आत्मसंयोगी विना ज्ञान न जोडे. जोपर्यंत आत्म्याचा परमात्म्याचा मिलन होत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्रचिती कोणालाच येणार नाही. अग्निविना लोह न घडे तैसे आत्मसंयोगी विना ज्ञान न जोडे. जोपर्यंत आत्म्याचा परमात्म्याचं मिलन होत नाही. म्हणून गुरु त्यालाच म्हणा की जो आपल्या जीवाचा ना शिवाचा जीव शिव ऐके करेल तो सद्गुरू सांगितले. जीवाचा शिवाचा मिलन करून देणारा त्याला गुरु म्हणतात. आणि अशा गुरुला आपण शरण जायला पाहिजे. आणि अशा गुरुला शरण जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही. आता काही गटाची लोक आहेत त्यांना मी सांगतो की एक गोष्ट सांगतो तुम्हाला सद्गुरू चरित्रातली. कारण आपले लोक बरेच ज्ञानी तिथे, पण काही लोक अशी आहेत की त्यांना साधना नाही, त्यांना किंवा त्यांनी नाम नाही. तर सद्गुरू चरित्र गोष्ट सांगतो आणि माझे संपवतो. सद्गुरू चरित्रामध्ये नंदी नावाचा एक ब्राह्मण असतो. काय असतो? नंदी नावाचा ब्राह्मण असतो. आणि तो लग्न वगैरे थाटा माटात करतो. पण लग्न झाल्यानंतर त्याला श्वेतपुष्ट नावाचा रोग होतो. श्वेतपुष्ट कोणता? श्वेतपुष्ट नावाचा रोग होतो. बरं, श्वेतपुष्ट झाल्यानंतर बायको त्याचा तिरस्कार करते, आई पण तिरस्कार करतो, मुलं पण तिरस्कार करतात. त्याला वाटतं की आता आपल्याला सगळं वारीत काढलं आणि तो कंटाळतो रोजच्या जीवनाला कंटाळतो. कारण त्याला कुष्ठरोग झाला, श्वेतपुष्ट. आणि समाज पण त्याचा तिरस्कार करायला लागतो. आता तिरस्कार केल्यानंतर हा जातो कुठे? तर आपण देवाकडे जाऊया. कारण द्वैतातला माणूस, त्याला गुरु वगैरे काय नाही. द्वैतातला माणूस गेला, कुठे गेला? तुळजापूरला गेला, भवानीमातेच्या मंदिरामध्ये. आणि तिथे त्याने 3 वर्ष काढली. आणि देवीशी रोज भांडायचा, देवी माझा रोग बरा कर. मागून घ्यायचा, पोट भरायचा. बायका परत सोडून गेला, पण सगळेजण तिरस्कार करायला लागले. गेल्यानंतर तिथे देवीकडे तो सांगता, देवीला रोज भांडायचा की देवी माझं कुष्ठरोग बरं कर. तर 3 वर्षानंतर तो कंटाळला आणि मग देवीला त्याने परत एकदा साखर घातली. देवी आता बघ, मी जीव देईन तुझ्या पायाजवळ जर मला बरं केलं नाही. देवी रात्री स्वप्नात येते आणि त्याला सांगते की बाबा तू गाणगापूरला जा, तिथं नृसिंह सरस्वती म्हणून एक साडी आलेली आहे, ती तुझा कुष्ठरोग बरा करेल. काय करेल? स्वप्नात तर उठतो खालवून. अरे बापरे, आपल्याला स्वप्न बनला. देवीशी परत जाऊन भांडतो. तू देवी असताना मला त्या माणसाकडे पाठवतो, तो माणूस माझा रोग बरा करेल का? बघा, भांडतो देवीशी, पण तो कुष्ठरोग भांडतो. नावाचा नंदी नावाचा ब्राह्मण असतो.
पण ब्राह्मण असतो, शुद्ध ब्राह्मण असतो, त्याची कटकट चालूच असते. मग देवी त्या पूजाऱ्यांच्या स्वप्नात जातो आणि सांगतो की हा कुष्ठरोगी आहे ना, याला आता हातरून द्या. आता त्याला काय करतात, मग दुसऱ्या दिवशी ते मंदिरातले पुजारी असतात ते सगळे निघतात आणि शोधतात, सापडतो हा शेत कुष्ठवाला, त्याला हातून बाहेर त्याला घालून देतात. घालवल्यानंतर त्या नंदी नावाला खूप वाईट वाटतं, काय करावं. मग त्याच्या मनात विचार होतो काय करावं काय. तो म्हणतो आता देवीने आपल्याला सांगितलं आहे, आपण जाऊच या, चला जाऊया. मग तो जायला गेलो. गेल्यानंतर काही 2-4 दिवसांनी तो तिथून पोचतो, चालत 2-4-5 दिवसात पोचतो. आलेला रिक्षा मागत जातो. गेल्यानंतर तिथे सद्गुरू साहेब बसलेली असते, सिंह सरस्वती बसलेली असते तिथे. तर गेल्यानंतर तो बघतो, नजर टाकतो आणि त्या नंदी नावाला विचारतो, म्हणतो तू देवीला सोडून माणसाकडे आलास काय म्हणतो. म्हणजे ओळखतो तो, देवीला सोडून माणसाकडे आल्यास माणूस तुला काय देणार आहे. आडवा होता, आडवा त्याच्या पायावर, नंदीनामा आडवा होतो. आडवा झाल्यानंतर मग आता गुरुला काय सगळं शल्य करतो. गुरु म्हणतो ठीक आहे त्याला काय, तर म्हणतो माझ्या समाजामध्ये हेवा होता असा सगळं पुष्कळ झालेलं काय करू. तर गुरु त्याला संगमावर नेतो. कुठे नेतो, संगमावर नेतो आणि त्याला काय करतो, आंघोळ घालतो. त्याची आंघोळ घालतो. आंघोळ घालल्यानंतर काय की शतचक्र जे आहे, शतचक्र अशा शतचक्र तीर्थ आहे, त्या तीर्थावर त्याची आंघोळ घालतो. म्हणजे त्याने अनुग्रह दिल्यानंतर त्याचा गुणाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाथ, विशुद्धी हे 6 चक्र चालू होतात ते. आणि त्रिसंगमावर परत त्याची आंघोळ घालतो. त्रिसंगम म्हणजे काय, क्रीडा, पिंगळा आणि शिशुना या 3 नाड्या त्याच्या चालू होतात. बघा लक्षात घ्या. आणि पिंपळाला प्रदक्षिणा मारायला सांगतो. पिंपळ म्हणजे काय, पिंपळाचं झाड त्याला अस्वस्थ काय म्हणतात, अस्वस्थ वृक्ष. म्हणजे आपला हा वृक्ष अस्वस्थ आहे ना, प्रत्येकाचा देह अस्वस्थ आहे, मग स्वस्थ कधी होईल. लक्षात घ्या. सद्गुरू चरित्रातल्या गोष्टी आहे त्या तुम्ही अशा ह्याच्याने घेऊ नका, द्वैतात घेऊ नका. त्याचं अद्वैत निरूपण आहे आणि ते अद्वैत निरूपण आपल्याला पाहिजे असेल तर गुरुंना शरण जा, जो गुरु आपल्या डोक्यावर हात ठेवेल, बरं का. मग त्याने काय केलं, अस्वस्थ म्हणजे आपला जो अस्वस्थ देह होता, चंचल होता, त्याने स्वतःभोवती प्रदक्षिणा घातल्या आणि त्याचा देह अस्वस्थ होता, तो काय झाला, स्वस्थ झाला म्हणजे शांत झाला. आणि काय केलं पुढं, त्याचं नाव नंदी होता, त्याला काय नाव दिलं, नंदी नामा. म्हणजे नाम घेतलं त्याने त्या गुरुकडनं. बघा लक्षात घ्या, हे तुम्हाला मी का सांगतो, बारीक पॉईंट आहे, पण त्याच्याकडे लक्ष घ्या. का आपल्याला प्रत्येकाला आपल्या जीवनाचा उद्धार करायचा आहे. आत्मज्ञान पाहिजे बघा, त्याच्या पुण्यास नाही सीमा. दुष्ट पातकाची बाधा निघून गेली, सगळी पातकं निघून जातील. त्याच्यानंतर मग काय केलं, म्हणतात तू कविता लिह, मग तुम्हाला काही वाचता येत नाही, विभूती टाकली तोंडामध्ये, त्याला कविता लिहिता येईल. बघा कविता लिहायला सुरुवात केली, त्याचं नाव कवीश्वर पडला. म्हणजे सगळं कोणाला होतं, एक सद्गुरू कार्याला होतं. आणि प्रत्येकाने गुरु करा. बाकीच्या या श्रवण भक्तीला जाता तुम्ही जावा, पण गुरु करा. गुरुशिवाय ज्ञान कोणालाच भेटणार नाही. म्हणून गुरु त्याचे ज्ञान, गुरुच्या ठिकाणी ज्ञान आहे. आणि गुरु काय करतो, आपल्या आत्म्याशी कृत करतो. आणि ज्ञान आहे आत्मदर्शन, आणि गुरुच्या ज्ञानातून आपल्याच आत्म्याचं आपल्याला ज्ञान, कुठे बाहेर जायची गरज नाही. गुरु देते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आणि दर्शन समाधान अति जैसे. दर्शनातून समाधान आहे, दर्शनातून काय आहे, समाधान आहे माणसाला. आणि तो समाधान पुस्तक आहे, गोडी द्यायचे नाही. मुख्याने गोड खादला गोडी नाही सांगायला. समाधानाची गोड कोणाला सांगता येईल का, नाही सांगता येणार. मग तसं समाधान कुठे आहे, तर समाधान आपल्या आतमध्ये. आणि देव कुठे आहे, आपल्या आतमध्ये. आपला अंतःकरणीचा भाव हाच ईश्वर आहे. आपल्या अंतःकरणीचा भाव हा स्वयंभावात आपला ईश्वर काय आहे.
जै शरीर भावना असती इंद्रिय विषय विसरती, जै सोहमभाव प्रतीती प्रकट होय. आता मी नामावरती आलोय, काय जाता जाता नामावरती आलोय. जै शरीर भावना असती, शरीराचे भाव सगळे निघून जाते तुमचे. कारण मी देह म्हणता कोटी ब्रह्म हत्या सांगितले. आपण देहावर आपलं वाटलं तर आपण कोटी ब्राह्मणांची हत्या केली असा पाप लागला आपल्याला. आपण देह नसून आपण आत्माच आहोत. आता आपल्यातलं निघून गेलेले बरं का विष्णू धर्म जाधव होते की ना आपल्याकडे. आता आहेत का आता येतील का बोलवलं ते मग होते ना ते. मग त्यांच्याकडे अंतरात्मा होता तो पण होते, तो गेला. आता येतील का ते. मग आत्मा हाच आपला ईश्वर आहे. मग त्या आत्म्याशी एकूण कसं व्हायचं. म्हणून ज्ञानदेवाने भजा आत्मदेव काय सांगितलंय. ही संपूर्ण ज्ञानेश्वर गेले आणि ज्ञानोबाला सांगतात तुम्ही तीर्थाशी घाला जावे, तीर्थाला पण जाऊ नका. तुम्ही व्रत नियमन न करावे, तुम्ही दुरी काही न वचावे तीर्थाशी. तीर्थाला पण जाऊ नका सांगतात ज्ञानोबा. मग काय करायचं. तुम्ही स्वधर्म यत्नीय जावे अनायासे. तुम्हाला जो जातो येतो श्वास तो आपला स्वधर्म आहे. त्याच्याशी एकूण कोण तुम्ही कुठलंही कार्य करा. कार्य कुठलं करायचं तर आपल्या श्वासावरती लक्ष घालून. तो आपला भगवंत आहे. आता आपल्यात निघून गेलेले बरं का विष्णू धर्मा जाधव. आपण त्यांना अजून तर ठेवलं असतं, पण त्यांचा श्वास गेला, त्यांचा देव गेला, आपला पण देव गेला. आपली पण का उदय असतो आपैसे हे अखंडित होत जात जैसे. हे जन्म मरण तैसे अनिवार्य आहे. यांचं काय कुठल्या जन्मात काय आपल्याला कुठलं फल गेलं बोलू शकत नाही. आता कर्मी जे उरावे ते सुख दुःख भरावे, तया ते भोगावे यावे. देहा एक मेले माशी पांच पाकुडी तवही सरे. एवढ्या क्षणामध्ये आपला जीव निघून जातो. मग आपला जीव निघून जाण्यापूर्वी आपण काय करायला पाहिजे तर भगवंताचं आपल्याला बरं का नामासाठी जायला पाहिजे. म्हणून नाम घेता राहू नका, पुढे जाणे नका, काही नका करू, फक्त नाम घ्या. कारण सर्व संतांनी हेच केलेलं आहे. प्रत्येक संतांनी नाम घेतलेलं आहे. ज्यांना आपण देव समजत होते. रामाशी राम ठाऊक असता तर का शरण जाता वशिष्ठांना शरण गेले. तसं तुम्ही प्रत्येकाने गुरु करा. गुरु केल्याशिवाय हे ज्ञान मिळत नाही. ते तुम्हाला मी इथं हात जोडून सांगितलं बरं का. आणि झालेली सेवा आपल्या ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज बरं का, आपले नाथ महाराज, रामदास स्वामी आणि आपण सर्व बसलेले जे आहेत भाविक भक्त या सगळ्यांच्या चरणावर मी झालेली सेवा समर्पित करत आहे. आणि जे आपल्याकडे निघून गेले विष्णू धर्मा जाधव त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या वाटेला जाताना जे काय पुण्य लागेल ते आपल्या सर्वांनी जे काय श्रवण केलं, जे काय ज्ञान यज्ञ चालू आहे, ह्या ज्ञान यज्ञातून जे काय पुण्य निर्माण होतो ते आपण त्यांच्या पदरामध्ये टाकूया. झालेली स्वामी आपले पांडुरंग बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांचं त्यांनी समर्पित करत आहे. कुंडलिकामध्ये ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती महाराज, सच्चिदानंद